श्री स्वामी समर्थ मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला कधी असं स्वप्न पडलं आहे का, जे उठल्यानंतरही मनातून जातच नाही? एखादं असं स्वप्न ज्याची छाया दिवसभर तुमच्या विचारांमध्ये राहते. आणि जर त्या स्वप्नात तुम्हाला स्वतः महादेवांचे दर्शन झाले असतील, तर थांबा. हे फक्त एक साधं स्वप्न नाही. हा एक संकेत असू शकतो, जो तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतो. चला तर मग समजून घेऊया या स्वप्नामागचं खरं रहस्य काय आहे. आणि हो, व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. हिंदू धर्मग्रंथानुसार स्वप्न हे केवळ मनाचे खेळ नसतात. विशेषतः जेव्हा स्वप्नात देवाचे दर्शन होते, तेव्हा ते साधं स्वप्न नसतं. ते एक संकेत असतो, एक संवाद असतो, जो शब्दांशिवाय घडतो. महादेवांना त्रिकालज्ञ म्हणतात. भूत, वर्तमान आणि भविष्य यांचं ज्ञान ज्यांना आहे. अशा शक्तीचा स्पर्श स्वप्नात होणं ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. असं मानलं जातं की जेव्हा मनुष्याचं मन खूप गोंधळलेलं असतं, जेव्हा तो आयुष्यातील एखाद्या वळणावर उभा असतो, तेव्हा महादेव स्वप्नाच्या माध्यमातून त्याला संकेत देतात. जर स्वप्नात महादेव शांत रूपात दिसले, तर त्याचा अर्थ असा घेतला जातो की तुमच्या आयुष्यातील वादळ आता शांत होणार आहे. तुमच्या मनात जी अस्थिरता आहे ती हळूहळू निवळणार आहे. पण जर ते रुद्र रूपात दिसले, डोळ्यांत तेज आणि चेहऱ्यावर कठोर भाव, तर हा एक इशारा असतो. कुठेतरी तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात, किंवा तुमच्या आयुष्यात काहीतरी असं आहे जे नष्ट होणं आवश्यक आहे. महादेव हे संहाराचे देव आहेत, पण तो संहार बाहेरील नसतो. तो तुमच्या आतल्या गोष्टींचा असतो. अहंकार, चुकीचे निर्णय आणि भीती, या सगळ्यांचा अंत करण्यासाठीच ते येतात. जर स्वप्नात तुम्हाला शिवलिंग दिसलं, तर ते अत्यंत शुभ मानलं जातं. ते जीवनातील स्थैर्य, शांती आणि आध्यात्मिक उन्नतीचं प्रतीक आहे. आणि जर तुम्ही स्वतःला महादेवांच्या समोर उभं पाहिलं, काहीच बोलणं नाही, फक्त त्यांची उपस्थिती, तर हा सगळ्यात खोल संकेत असतो. याचा अर्थ तुमचं जीवन एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर आहे. हे स्वप्न प्रत्येकाला पडत नाही, कारण प्रत्येकाचं मन त्या स्तरावर पोहोचलेलं नसतं. कधीकधी हे स्वप्न तुमच्या भक्तीचं फळ असतं, कधी तुमच्या वेदनेचं उत्तर, आणि कधी तुमच्या आत्म्याचा आवाज. दैवी स्वप्न कधीही दुर्लक्षित करू नयेत. जर तुम्हाला असं स्वप्न पडलं असेल, तर सकाळी उठल्यावर अंघोळ करून देवघरासमोर शांतपणे बसा आणि फक्त 5 मिनिटे महादेवांचं स्मरण करा. कारण महादेव फक्त दर्शन देत नाहीत, ते दिशा दाखवतात. कधी शांततेकडे, कधी सत्याकडे, आणि कधी कठोर परिवर्तनाकडे. स्वप्नातलं ते दर्शन ही केवळ एक घटना नाही, तो एक संकेत आहे, एक सुरुवात आहे. आणि जर तुम्ही तो संकेत समजून घेतला, तर कदाचित तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. म्हणून जर तुम्हाला स्वप्नात महादेवांचं दर्शन झालं असेल, तर त्याकडे केवळ एक स्वप्न म्हणून पाहू नका. थांबा, विचार करा आणि स्वतःला विचारा, महादेव मला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत? कारण उत्तर बाहेर कुठेच नाही, ते तुमच्या आतच आहे. आणि कदाचित महादेव तुम्हाला तेच दाखवू इच्छित आहेत. हर हर महादेव. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि कॉमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. धन्यवाद.